नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 3री साठी जो बालभारतीचा चौथा भाग आहे त्याच्यामधील पाठांचे आणि कवितांचे प्रश्नोत्तर पाहणार आहोत। वार्षिक परीक्षेच्या तयारीसाठी आपण व्हिडिओ बनवत आहोत, तर याच्या अगोदर भाग 3ऱ्या मधल्या पाठांचे प्रश्नोत्तरांचा व्हिडिओ मी बनवलेला आहे। आज आपण चौथ्या भागामधले प्रश्नोत्तर पाहणार आहोत। म्हणजे हे दोन व्हिडिओ तुम्ही एकदा जरी पाहिले तरी तुमची छान अशी मराठी विषयाची रिव्हिजन किंवा उजळणी होणार आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी एक रिक्वेस्ट, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। आणि आपण हे जे प्रश्न पाहत आहोत हे तुम्ही एकदा वहीमध्ये लिहून काढा, पुन्हा पुन्हा वाचा, म्हणजे तुमचा चांगला सराव होईल। चला तर मग आज आपण भाग चौथ्यामधील प्रश्न पाहूयात। आता इथे तर पहा, आता चौथ्या भागामध्ये पहिलीच आपली कविता आहे दोस्त। तर कविता मुलांना पाठ असते, त्याच्यामुळे त्याच्यावरच्या रिकाम्या जागा आपण लिहू शकतो। तर इथे सुरुवातीला दिलेली आहेत, एका वाक्यात उत्तरे लिहा। एका वाक्यात उत्तरे लिहा। कवी कोणाला विसरणार नाही? कोणाला? कवी वासराला, म्हणजेच त्याच्या दोस्ताला विसरणार नाही। वासराला शोधायला कोण जाते? कोण जाते वासराला शोधायला? कवी स्वतः वासराला शोधायला जात असे। पहा, कवितेमध्ये ओळी आहेत की माझा बाप पाठवायचा मलाच त्याला धुंडायला, धुंडायला म्हणजे शोधायला। यानंतर वासराला कसे गवत आवडायचे? तर वासराला हिरवे कोवळे लूस गवत त्याला आवडायचे। वासराच्या ओठावरचा फेस कवीला कशासारखा वाटायचा? वासराच्या ओठावरचा फेस कवीला साई असल्यासारखा वाटायचा। कवीला आपल्या दोस्ताची आठवण अजूनही कधी होते? कवीला कधी आठवण होते? जेव्हा दोन भावांचं भांडण होताना, म्हणजे कवितेमध्ये त्याच्यासाठी फाटताना हा शब्द आलेला आहे। दोन भावांचं फाटताना कवी पाहतो तेव्हा त्याला त्याच्या दोस्ताची आठवण येते। यानंतर पहा, यानंतर पुढे नकाशा वाचन आहे। आम्ही नकाशा वाचतो। तर नकाशा म्हणजे काय? नकाशा म्हणजे काय की जो एखाद्या ठिकाणचा भाग आहे, जमिनीचा भाग आहे, तो चित्ररूपी जिथे दाखवलेला असतो त्याला नकाशा असे म्हणतात। यानंतर नकाशामध्ये उत्तर दिशा कशाने दाखवलेली असते? तर बाणाच्या साहाय्याने वरची दिशा दाखवलेली असते, उत्तर। यानंतर आपल्या गावचा नकाशा दाखवताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो? तर बस स्थानक, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, शाळा, यानंतर नदी असेल तर या गोष्टींचा विचार करावा लागतो। तुम्ही कोणकोणत्या ठिकाणांचे नकाशे पाहिले आहेत? तर आपण महाराष्ट्राचा नकाशा पाहिलाय, पुणे जिल्ह्याचा नकाशा पाहिलेला आहे, भारताचा नकाशा पाहिलेला आहे। तर हे तुम्ही लिहू शकता, आपण पुस्तकामध्ये हे नकाशे पाहिलेले आहेत। नकाशाच्या साहाय्याने आपण कोणकोणती माहिती समजावून घेऊ शकतो? तर नकाशाच्या साहाय्याने आपण नकाशामध्ये जीही दिलेली आहे ती वेगवेगळी माहिती समजावून घेऊ शकतो। उदाहरणार्थ गावाची माहिती असेल, तालुक्याची, जिल्ह्याची माहिती, यानंतर सरोवरांची, पर्वतांची माहिती आपण समजावून घेऊ शकतो। आता तुम्ही जिथे राहता त्या परिसराचा नकाशा स्वतःच्या वहीमध्ये काढा। तर वहीमध्ये मग आपलं घर, यानंतर आपल्या घराच्या बाजूला काय आहे, कोणत्या दिशेला काय आहे हे तुम्ही काढू शकता। यानंतर पुढचा पाठ आहे चित्रे। तर याच्यावरचे प्रश्न आपण पाहूया। एका वाक्यात उत्तरे लिहा। बाहेरच्या कपाटातील कोणती वस्तू बिम्मला फार आवडली? कोणती आवडली? रंगीत खडूंचा डब्बा। आईने कपाळावर हात का लावला? कारण आईने फरशी पुसली होती आणि बिम्मने त्याच्यावर सगळी चित्र काढली होती खडूने। बिम्मने काढलेल्या हत्तीच्या गळात किती घंटा होत्या? 2 घंटा होत्या। बिम्मच्या घरात कोण राहत होते? बिम्मचे आई बाबा बिम्म आणि त्याची बहीण बब्बी हे राहत होते। चित्रातील मुलीचे नाव काय आहे? चित्रातील मुलीचे नाव बब्बी आहे। पुढे पहा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। बिम्मला एकटे का वाटू लागले? कारण घरातील फरशी पुसून झाल्यावर आई दमून गेली होती, त्याच्यामुळे आई आराम करण्यासाठी आडवी झाली आणि बब्बी शेजारी गेल्यामुळे बिम्मला एकटे वाटू लागले। बिम्मचा चेहरा का खुलला? जेव्हा त्याची आई त्याला म्हणाली की तू ही कसली कसली चित्र काढली आहेस ते मला सांग, हे ऐकून त्याचा चेहरा खुलला आणि मग तो चित्रांची माहिती आईला सांगू लागला। बिम्मने काढलेले घर पाहून आईच्या मनात कोणता विचार आला? बिम्मने काढलेले घर पाहून आईच्या मनात विचार आला की सगळ्यांनी बाहेर थांबणं जरुरीचं आहे, कारण घर खूप
लहान काढलं होतं, इतकं लहान की बिम्मला सुद्धा वाकून आतमध्ये जाता आलं नसतं. यानंतर एक मुलगा व अनेक गोल काढून बिम्मला या चित्रातून काय सुचवायचे होते? एक मुलगा व अनेक गोल काढून बिम्मला काय सुचवायचे होते की हा बिम्म आहे आणि हे अनेक गोल म्हणजे काय आहे की आईने त्याच्यासाठी बनवून ठेवलेले लाडू आहेत, म्हणजे आईने आपल्याला लाडू खायला द्यावा असं बिम्मला आईला सुचवायचं होतं. पुढे पहा, शब्दसमूहाचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा. कपाळाला हात लावणे म्हणजे निराश होणे. मुलांनी घरात केलेला पसारा पाहून आईने कपाळाला हात लावला. चेहरा उतरणे म्हणजे नाराज होणे. बाबा ताईला ओरडल्यावर तिचा चेहरा उतरला. गाडग्यासारखे तोंड करणे म्हणजे तोंड फुगून बसणे किंवा रुसणे. दादाला खेळणे न घेतल्यामुळे दादा गाडग्यासारखे तोंड करून बसला होता. आता जेव्हा आपण वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करत असतो तेव्हा हे जे शब्द आहेत हे त्या वाक्यामध्ये आले पाहिजे. आश्चर्य वाटणे, नवल वाटणे. छोटीशी मुंगी एवढा मोठा किडा ओढून नेत होती ते पाहून मला आश्चर्य वाटलं. आता पहा, खालील शब्दांचे अनेक वचन लिहा. घड्याळ, घड्याळे. खडू, खडूच राहतं. दोरा, दोरे. बाहुली, बाहुल्या. मणी, मणीचं काय होईल? मणीच होईल. एक मणी, दोन मणी, तीन मणी. चित्र, चित्रे. यानंतर आता जसे चित्र काढतो तो चित्रकार, मग शिल्प तयार करतो तो शिल्पकार, गीत तयार करतो तो गीतकार म्हणजे गाणे लिहितो तो, कीर्तन सांगतो तो कीर्तनकार, धान्य पिकवतो तो कोण? शेतकरी. आणि कथा लिहितो तो कोण? कथाकार. आता पहा, विरामचिन्ह भरायचे आहेत. अरे वा, किती सुंदर अक्षर आहे तुझं. अरे वा नंतर काय येईल? इथे उद्गारवाचक चिन्ह येईल. काय ही घिसबीस करून ठेवली आहेस तू? आता इथे दुहेरी अवतरण चिन्ह या वाक्यासाठी येईल. आता तुमचे हट्ट, मागणे तुम्ही तुमच्या आईबाबांकडून कसे पूर्ण करता? आता हे प्रत्येकाने स्वतः विचार करून लिहायचं आहे. याच्यानंतर तुम्हाला खूप आनंद केव्हा होतो? जेव्हा तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळतात तेव्हा तुम्हाला आनंद होतो, किंवा काहींना एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर तुम्हाला आनंद होत असेल तर तुम्ही तुमच्या शब्दामध्ये याची उत्तरं लिहायची आहेत. यानंतर शेवटचा पाठ आहे आपला रोपटे, तर त्याच्यावरचे प्रश्नोत्तर पाहूयात. आता पहा, रोपटे या पाठाचे लेखक आहेत गेणू शिंदे. योग्य पर्यायाला गोल कर. खेळाचे पहिले राज्य कोणावरती आले होते? पिंकी, मीनल, राहुल, राजू. कोणावर आले होते? मीनलवर. राज्य घेण्यास कोणी नकार दिला? तर राज्य घेण्यास पिंकी, मीनल, राहुल, राजू. आता इथे पप्पू हवं होतं तर पप्पूने नकार दिला. मीनलच्या रोपट्यावर कोणाचा पाय पडला? पप्पूचा पाय पडला. यानंतर गुरुजींनी पप्पूवर कोणती जबाबदारी सोपवली? कोणती? रोपे वाढवण्याची. पर्याय क्रमांक 3. तर त्याला गोल करायचा आहे. यानंतर 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. पप्पूच्या हातून कोणत्या 2 चुका झाल्या होत्या? तर एक तर त्याने मुलांचे राज्य दिले नव्हते आणि मीनलने लावलेल्या रोपावर त्याचा पाय पडला होता. या 2 चुका त्याच्या हातून झाल्या होत्या. पप्पूने सर्व मुलांची माफी कशी मागितली? पप्पूने काय सांगितलं मुलांना की काल माझी चूक झाली, पण माझी एक विनंती आहे की तुम्ही मला तुमच्या खेळगटातून काढू नका. मी खेळामध्ये चिडचिडेपणा करणार नाही आणि माझ्यामुळे तुमचा खेळाचा बट्ट्याबोळ होणार नाही, अशी त्यांनी सर्वांना समोर माफी मागितली आणि मुलांनी सुद्धा मग त्याला माफ केलं. गुरुजींनी पप्पूवर कोणती जबाबदारी सोपवली का? तर गुरुजींनी कोणती जबाबदारी सोपवली की गुरुजी त्याला 2 रोपं देणार होते शाळेमध्ये आणि ते वाढवण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवलेली होती. कारण मीनलने लावलेल्या रोपावर पप्पूचा पाय पडला होता आणि त्याने त्याची चूक कबूल केली होती, म्हणून गुरुजींनी त्याच्यावर 2 रोपं वाढवण्याची जबाबदारी दिली होती. मुलांना आनंद का झाला? गुरुजींनी मुलांना सांगितलं की जे पप्पूने पाय दिलेलं रोपट आहे ते मी स्वतः पाहून आलोय आणि जरी त्याचा शेंडा तुटला असेल तरी त्याला पुन्हा नवीन धुमारे फुटतील आणि ते रोप जिवंत राहील, मोठं सुद्धा होईल, असं गुरुजींनी सांगितल्यामुळे मुलांना आनंद झाला. आता पप्पू तुम्हाला चांगला मुलगा वाटतो की वाईट मुलगा ते कारण देऊन सांगा, म्हणजे कारण द्यायचं आहे. तर पप्पू कसा मुलगा आहे? चांगला मुलगा आहे, कारण त्याच्या हातून जरी काही चूक झाली तरी त्याने ती स्वतःची चूक मान्य केली आणि त्याच्यामध्ये सुधारणा सुद्धा
केलेली आहे. म्हणजे मुलांना त्याने सांगितलेले आहे की मी इथून पुढे खेळामध्ये चिडणार नाही आणि गुरुजींनी दिलेल्या 2 रोपांची काळजी सुद्धा तो घेणार होता. रोप लावल्यावर त्याची काळजी कशी घेतात, तर रोप लावल्यानंतर शेळी किंवा मेंढी त्याचे पाणी खाणार नाही याच्यासाठी त्याला कुंपण करावं लागतं, त्याला वेळेवर पाणी द्यावं लागतं आणि त्याच्या आजूबाजूला उगवणारं गवत सुद्धा आपल्याला उपटावं लागतं. अशा पद्धतीने रोप मोठी होईपर्यंत त्याची काळजी घ्यावी लागते. आता उद्गार चिन्ह असलेली कोणतीही 5 वाक्य लिहा. तर आता उद्गार चिन्ह कधी असतं, जेव्हा आपल्या मनातील भावना व्यक्त होतात, आश्चर्य असेल, आनंद असेल, दुःख असेल, तेव्हा मग उद्गार चिन्ह दिलेले जातं. जसं अरे वा किती छान फुलं आहेत ही, अबब केवढी मोठी ही इमारत. मग अबब लिहिल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला तिथे उद्गार चिन्ह द्यायचं आहे, म्हणजे उभी रेष आणि मग त्याला एक टिंब. यानंतर तुम्ही तुमची झालेली चूक कशी सुधारता ते लिहा. तर प्रत्येकाने स्वतःचा अनुभव इथे लिहायचा आहे की तुमच्या हातून काही चुकलं असेल तर तुम्ही मोठ्यांना क्षमा मागता किंवा मग मित्रांना सुद्धा तुम्ही सॉरी म्हणता. अशा पद्धतीने तुम्ही तुमची चूक सुधारता. आता पहा, चौकटीत योग्य अक्षर लिहून अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. रोपटे, यानंतर कापड, यानंतर मोगरा, मगर, यानंतर माकड आणि चकली. म्हणजे मध्ये क, इथे ग आणि इथे प असं घालून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. पुढे पहा, औषधी वनस्पतींची नावे लिहा. औषधी वनस्पती कोणकोणत्या आहेत? आडूळस आहे, याच्यानंतर तुळस आहे. अजून आपण काही लिहू शकतो औषधी वनस्पतींमध्ये. पुदिना लिहू शकतो, तुळस असेल, आडूळसा असेल, आलं असेल, हळद असेल, तर या औषधी वनस्पतींची नावं आपण लिहू शकतो. यानंतर लाकडाचा उपयोग लिहा. लाकूड ज्या झाडांपासून मिळते त्या झाडांची नावे लिहा. आता लाकडाचा उपयोग आपल्याला लाकडी साहित्य म्हणजेच फर्निचर तयार करण्यासाठी होतो. आता सगळ्या झाडांपासून लाकूड मिळते, पण फर्निचर तयार करण्यासाठी मग कोणतं लाकूड लागतं, तर सागाचं लाकूड लागतं. यानंतर फळ्या बनवण्यासाठी बाभळीच्या लाकडाचा उपयोग होतो. झाडांचे उपयोग लिहा, कोणतेही 10. झाडे आपल्याला सावली देतात, झाडे हवा शुद्ध करतात, झाडांमुळेच पाऊस पडतो, झाडे जमिनीची धूप थांबवतात, झाडे आपल्याला फळे फुले देतात, झाडांपासून आपल्याला औषध मिळतं आणि आपल्याला श्वसनासाठी महत्त्वाचा असलेला ऑक्सिजन वायू पण कोण देतं, आपल्याला झाडे देतात. असे झाडांचे भरपूर उपयोग आहे. झाडे प्राणी आणि पक्ष्यांना निवारा सुद्धा देतात. कडुनिंबाच्या झाडाचे उपयोग लिहा. कडुनिंबाच्या झाडाची पानं ही आपल्यासाठी खूप चांगली असतात. यानंतर धान्यामध्ये कीड होऊ नये म्हणून सुद्धा कडुनिंबाची झाडाची पानं वापरतात. कडुनिंबाच्या काडीपासून दात सुद्धा घासतात. आपल्या घरातील औषधी मसाल्याच्या पदार्थांची नावे सांगून त्यांचा उपयोग लिहा. आता मसाल्याचे पदार्थ म्हणजे लवंग, दालचिनी. तर आता लवंग खोकल्यावर उपयोगी आहे, हळद तर सगळ्याच आजारांवर उपयोगी आहे. याच्यानंतर अजून दालचिनी, मिरी हे सुद्धा मसाल्याचे पदार्थ आहेत आणि ते सुद्धा आपल्याला एखादी जखम झाल्यानंतर आपण त्याच्यावर हळद लावू शकतो. खोकल्या झाल्यावर आपण लवंग किंवा दालचिनी हे मधातून घेऊ शकतो. सुंठ सुद्धा आपण मधातून खोकल्यासाठी घेऊ शकतो. यानंतर पहा, खालील शब्दात लपलेली झाडे शोधावं लिहा. आता पडवळ तर वड हे सांगता येईल. पिंपळगाव तर पिंपळ, चिंचोली चिंच. माकड यामध्ये कोणतं झाडाचं नाव लपलंय? माड म्हणजेच नारळ. आंबा घाटमध्ये आंबा. झाडे परोपकारी असतात असे का म्हटले आहे? कारण झाडं नेहमीच दुसऱ्यांना सावली देतात. आत्ताच आपण झाडांचे जे उपयोग पाहिले, झाडे आपल्याला सावली, फळे फुले देतात, औषधं देतात, तर म्हणून झाडे परोपकारी असतात असे म्हटले जाते. नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष का म्हणतात? कारण नारळाच्या झाडाचा कोणताही भाग वाया जात नाही म्हणून त्याला कल्पवृक्ष म्हणतात. नारळामध्ये आतमध्ये पाणी असतं, त्याच्या वरच्या करवंटीचा उपयोग सुद्धा आपल्याला जळणासाठी करता येतो, वेगवेगळ्या वस्तू बनवण्यासाठी. नारळाच्या झावळ्यांचा उपयोग हा घराचं छत बनवण्यासाठी होऊ शकतो आणि नारळाचं जे खोड आहे तर त्याचा काथ्या वगैरे तयार करण्यासाठी उपयोग होत असतो. म्हणजे नारळाच्या झाडाचा कोणताही भाग वाया जात नाही म्हणून त्याला कल्पवृक्ष असे म्हणतात. तुमच्या परिसरात आढळणाऱ्या वनस्पतींची नावे लिहा. तर आपल्या परिसरामध्ये असणाऱ्या वनस्पतींची नावे लिहायची आहेत. आंबा असेल, जांभूळ, फणस. यानंतर
काही औषधी वनस्पती असेल त्यांची सुद्धा नावं लिहा, आडूळसासारखी, यानंतर सोनचाफा, फुलांची झाडं लिहू शकता, कडुनिंब, बाभळ, सुबाभळ अशी तुमच्या परिसरातील झाडांची नावे तुम्ही तिथे लिहायची आहेत. तर अशा प्रकारे आपण ही जी साकारची स्वाध्याय पुस्तिका आहे तर याच्यातले भाग 4 मधले सगळे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तुम्ही पाहिलंच असेल, याच्यामध्ये जास्तीचे सुद्धा खूप छान असे प्रश्न आहेत. प्रश्नाची उत्तरं लिहिण्यासाठी मुलांना जागा आहे. तर प्रत्येकाने अशी स्वाध्याय पुस्तिका जी तुम्हाला उपलब्ध असेल ती घ्यावी आणि वेळच्या वेळेला आपला पाठ शिकून झाल्यानंतर त्याच्या खालचे प्रश्नोत्तर जर तुम्ही सोडवले तर परीक्षेच्या वेळेला तुम्हाला फक्त वाचन करायचं काम राहतं. अशा स्वाध्याय पुस्तिकामुळे तुमचं अक्षर सुधारतं, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर योग्य पद्धतीने लिहिण्याची सवय लागते आणि मग पाठांतराला सुद्धा त्याचा उपयोग होतो. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 2री साठी वार्षिक परीक्षेची जी तयारी आहे तर त्याच्यासाठी कशा प्रकारे प्रश्नोत्तर करायचे ते आपण पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.